नमस्कार, सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 में आप सभी का स्वागत है। बारसीटाकली के ग्राम रेडवा में कॉन्क्रीट रोड का हुआ उद्घाटन। बारसीटाकली ग्राम पंचायत रेडवा में 15 लाख रुपये निधि का सीमेंट कॉन्क्रीट रोड का उद्घाटन विशाल भाव गावंडे, केवल राठौर सरपंच रेडवा, भीमराव राठौर सरपंच अजनी बुजुर्ग, हिम्मत पवार सरपंच दगड़ पारवा, सागर कावरे सरपंच दोनाथ, पुंडलिक चौहान सरपंच काजलेश्वर, भगत मैडम, उदय सिंह राठौर द्वारा किया गया है। सीमेंट रोड के उद्घाटन के अवसर पर रेडवा के नागरिक श्री लक्ष्मण पवार, शंकर पवार, रामदत्त राठौर, अनिल राठौर, रमेश राठौर, प्रभाकर राठौर, निखिल राठौर, गजानन चौहान, विकास राठौर, निशांत राठौर, नंदकिशोर राठौर, योगेश जाधव, लच्चू पवार, मनीराम पवार, प्रकाश चौहान, संदीप राठौर, शुभम राठौर, सागर राठौर, राहुल जाधव, चित्रलेखा पातुर्दे, भूषण कुमार ताजने, विशाल पाटिल, दिनेश बोधनकर, माधव गावंडे, मेघा देशमुख, मीनाक्षी अपोतेकर, धनंजय उपस्थित थे। देखिए ग्राम रेडवा से रामदत्त राठौर के साथ इरफान अहमद शेख की खास रिपोर्ट। इसी तरह की अपडेट देखने के लिए हमारे चैनल सच के साथ ब्रेकिंग न्यूज को लाइक करें, सबस्क्राइब करें, कमेंट करें और शेअर जरूर करें। आज सर आपण उद्घाटन केलंय, आपलं भूमिपूजन केलंय रोडचा, हा कोण्या निधीमधून आहे? 25-15 निधी अंतर्गत तिथं आता उद्घाटन केलं आपण। 15 लाख रुपयाचा रस्ता आहे। आता सध्या जे आपण 70 लाख रुपयाचे कामं या गावामध्ये प्रस्तावित केले आणि मंजूर झाले, त्या सर्व 70 लाख रुपयाच्या कामाचे उद्घाटन आज आपण रेडवा गाववासियांच्या वतीने आणि रेडव्याचे सरपंच केवल भाऊ, रमेश भाऊ या लोकांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे इथला विकास पार पडत आहे। यापूर्वीसुद्धा आपण जवळपास 2-2.5 कोटी रुपयाचे कामं इथं केलेले आहेत। हे 70 लाख रुपये पकडून जवळपास 3.25 कोटी रुपयाचे कामं रेडवा गावामध्ये आता कंप्लीट होतील या महिन्यामध्ये। 70 लाखामध्ये कोणकोणते कामं दिले जातील? 70 लाख रुपयामध्ये जिल्हा बारसीटाकलीपासून बारसीटाकली पिंजर रोडपासून तर आपल्या माजी उपसभापती आहेत त्यांच्या घरापर्यंत 15 लाख रुपये, त्यानंतर उदयसिंग काका यांच्या घराचा रस्ता जो आहे त्याचा 10 लाख रुपये, देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे 10 लाख रुपये, या रस्त्याकरता 15 लाख रुपये, जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्गखोलीचं बांधकाम त्याकरता 10 लाख रुपये आणि स्मशानभूमीकरता 7 लाख रुपये। किती दिवसात काय म्हणलं वाटतं तुम्हाला? 1 महिन्याच्या आत काम होऊन जाईल।